दचकलीस बघ. अंध्या गाढवा, तू चोरासारखा घरात शिरतोस. दचकले बघ मी किती. ऐक ग, अजून धडधडतंय. जाणीच आहेस, स्वतःला एवढं बघत बसायचंय तर दरवाजाला कडी घालण्याची अक्कल नाही. आणि काय सोंग करून घेतलंयस, तो घाटीबाईसारखा पदर काढती डोक्यावरचा. अंध्या, जादा अक्कल नको पाजूस. डोक्यावरनं पदर काय फक्त घाटी बायकाच घेतात. इंदोरला रमणदाराच्या लग्नाला गेले होते ना, तेव्हा राजघराण्यातल्या देखण्या बायका मोठमोठ्याल्या काठपदरांच्या साड्यांचे पदर हे असे डोक्यावरून घेतलेले बघितलेत मी. अगं पण ते बायका देखणे असतात ना. अंध्या, मारे ना तुला. शिवाय त्या राजघराण्यातल्याही असतात. अंध्या, देखणी तर मी आहेच. आणि जाईन ना एक दिवस राजघराण्यात, तर पाची बोट तोंडात घालून बघत बसशील. वाटपा वाटपा. वाट तर पाहावीच लागणार आहे रे, अजून 10 वर्ष. ला 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 ला. ला ला. अंध्या, उठ उठ, तुझे सँडल बाहेर काढून ये. ए, साडी नेसलीस म्हणून जास्त रुबाब नको दाखवूस, सांगून ठेवतोय. आधी क्लासमध्ये एवढा अर्जंट निरोप देऊन मला इकडे का बोलवलं ते सांग. आणि काय ग, माहितीये कुठे? तुला काय करायचंय? हं? ती लोणच्यासाठी कैऱ्या आणायला गेलीये. बाबा पण एवढ्यात येण्याची शक्यता नाही. घरात कुणीच नव्हतं म्हणून तुला एवढं अर्जंट बोलवलं. मला तुला एकट्यानंच काही सांगायचंय. मग सांग की. अं, तू उन्हातून आलायस ना, घरात पन्ह तयार आहे, ते घे आधी, मग सांगते. पण नको, सांग पटकन. कसं सांगू तेच कळत नाहीये रे. असेल काहीतरी फुसक, पण ताणतेस किती. हुसका मुळीच नाही अंद्या, हुसका मुळीच नाही. इंदोरला रमणदादाच्या लग्नाला गेले होते ना, तेव्हा शांती मावशीच्या प्रवीणने खूप गोष्टी सांगितल्या. कसल्या गोष्टी? अं, अंद्या, तुला ठाऊक आहे का रे? तुझी आई म्हणजे कमा मम्मी नव्हे, तुझी खरी आई इंदोरला असते ते. झाला का तुझा आवडता चाळा सुरू? मी काय विचारतीये, तुला ठाऊक आहे? मला माहितीये, खूप आधीपासूनच माहितीये. कसं काय? सांगू नाही शकत, पण माहितीये. कधी आजी आणि मोठ्या काकींचं किंवा कधी आजी आणि मायत्यांचं बोलणं निसटतं ऐकलंय. घरातल्या काही भांड्यांवरही तिचं नाव आहे. तसं मला काहीच आठवत नाही. चेहरा सुद्धा डोळ्यापुढे येत नाही. मी पाहिली तिला. हं? रमणदादाच्या लग्नात मुलीकडच्या बाजूने आली होती. प्रवीणनं मला एका बाजूला ओढतच नेलं आणि म्हणाला, अंद्याची खरी आई बघायची ती बघ. मी बघतच राहिले, पूर्ण वेळ तिलाच बघत राहिले. कशी आहे? एकदम देखणी, जाहिरातीतल्या बाईसारखी. तिच्या कडेवर एक बाहुलीसारखी छोटीशी मुलगी होती. प्रवीण म्हणाला तिचीच आहे. मला तर तुझ्याच तोंडवळ्याची वाटली. कोण? तिची आत्ताची मुलगी, म्हणजे तशी बहीणच तुझी. आई दोघांची एकच ना रे. नंतर मी आणि प्रवीण तुझ्याच बद्दल बोलत राहिलो. काय ते? हेच, आम्हाला खूप वाटलं रे तुझ्याबद्दल. तसं कमाममी किती करते तुझं. आजीचा तर तू इतका लाडका की आम्हाला तुझाच हेवा वाटतो. पण तरीही स्वतःची आई असून थांब हं, मी पन्हा आणते तुझ्यासाठी. तू सँडल काढून पड. वाटून नको घेऊ इतकं. नको होतं का रे बोलायला मी, पण राहावलंच नसतं रे मला. आलेच हा. आंद्या, आंद्या, कुठे गेला हा? आंद्या, आंद्या, अंड्या? अरे आंद्या. काय ग सुले? हम्म. आले 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 रे.
आनंदा, हे काय रे मेलं लक्षण? आल्या आल्या दार बडवायचं ते. हा चल आटप चल, मी पानं घेतीये. अरे अरे अरे, लक्ष कुठे आहे रे तुझं? नळ तसाच वाहता ठेवलास बघ. पाणी जपून वापरावं रे. काय रे, क्लासून यायला आज उशीर झाला? माहितीकडे गेलो होतो. सहज? मुलीनं बोलवलं होतं. सुलीनं कशाला बोलवलं होतं? तिला मला इंदोरच्या गोष्टी सांगायच्या होत्या. अरे इंदोरला तर आपणही गेलो होतो ना, मीनाच्या लग्नाला. तुला आठवत नाही इंदोर? एवढंच आठवतं, खजुरी बाजारात खजूर नसतो आणि इमली बाजारात चिंचा नसतात. तिच्या नावालाच सगळं असतं. प्रत्यक्ष भेटत कोणीच नसतं. अरे जरा दमानं पाणी पी बरं. काय वाघ पाठीमागे लागलाय का तुझ्या? उन्हात नाही यायचं, गार पाणी ढोसायचं आणि जेवायला बसल्यावर भसा भसा गिळायचं. संध्याकाळी आजी आली ना की तिच्या कानावरच घालणार आहे मी. आज आजी येणार आहे? म्हणजे सकाळी भाऊनी तुला सांगितलं तेव्हा तुझं डोकं कुठे गेलं होतं? अरे अक्षय तृतीयेला आमच्या लग्नाचा वाढदिवस असतो ना. संध्याकाळी भाऊ दादांकडे जाऊन आजीला घेऊनच येणार आहेत. श्रीखंड करणार आहे तुझ्या आवडीचं. मला नाही आवडत श्रीखंड. मागच्या वेळी बाजारच्या चक्क्याला वास येत होता. हिक्क बसली तेव्हापासून मला श्रीखंडाची. तू ना एक सरकटच आहेस. अरे एकदा चक्क्याला वास आला म्हणून काय नेहमीच येतो का? आणि यावेळेला भाऊंनी मुद्दामून लांबून जाऊन पैठणेकडून आणलाय चक्का. तो पैठणे मैदा मिसळतो चक्क्यात. माझा दोस्त सांगत होता. तू एक सरकट आणि तुझा दोस्त दुसरा सरकट. संध्याकाळी मागच दुसऱ्यांदा, मग बघते तुला. पहिल्यांदाच नको वाढूस. अरे अरे अरे, असं काय करतो रे? रमणदादाच्या लग्नात मुलीकडच्या बाजूने आली होती. प्रवीणनं मला एका बाजूला ओढतच नेलं आणि म्हणाला, अंद्याची खरी आई बघायची ती बघ. मी बघतच राहिले. पूर्ण वेळ तिलाच बघत राहिले. एकदम देखणी, जाहिरातीतल्या बाईसारखी. तिच्या कडेवर एक बाहुलीसारखी छोटीशी मुलगी होती. प्रवीण म्हणाला तिचीच आहे. मला तर तुझ्याच तोंडवळ्याची वाटली. म्हणजे तशी बहीणच तुझी. आई दोघांची एकच ना रे. अंद्या, बाहेर निघालायस तर झेंड्यावरनं जरा कोथिंबीर आणशील का? हे निघालं की नेहमीच आहे. हे आण आणि ते आण. एकाच वेळी सगळं मागून का नाही ठेवत? अंद्या, मी काय तुला नेहमी नाही आणायला सांगत. जसा मोठा होतोयस ना तसा जरा अधिकच होत चाललायस. चल पैसे दे. नाही नकोय मला आता काही. राहिलं. अंद्या,